माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून शिवलीलामृत ग्रंथ कथासार ओवी रूपात श्रवण करूया. अध्याय 14 अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अध्याय 14 शिवलीलामृत. श्री गणेशाय नम. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा वेदातीता भूताधिपते भवानी वरा भक्ततारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भक्त रक्षका भवशी शोषणा त्रितापशमन त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुराणका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रैकांडवेदा तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदश अध्यायपर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकीचे जनन. यावी शौनादिका लागुण सुत सांगे नमिशारण्ये शिवा सिंहावलोकने तत्वता परिसा गजाक्ष षंडायाची कथा दोघे धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओ संगा घेऊन विश्वजननी देत असताना पान पान शुंडादंडे करून दुग्ध ओढीत गजानस्य आंबेच्या पृष्ठीवरती प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडेत पाय साठवणे षण्मुखा प्रती बोलत असे ते देवा म्हणे हे घे का अमृत ब्रह्मादिकाचे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी क्षणानन म्हणे चराचर जननी लंबनासिक मजला गुणी उच्चिष्ट दुग्ध देतो पाही लोचनी सांग मुडाणी काह्या ते मुंडेसम धरणिया खाले पाडू काय ते वेळे माते यांचे नासिक विशाल आगळे का हो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसविली समनोहर परिहा लंबनाशिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसविली सबाळ ऐकता हसे पैफेन धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिशी हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही या सौतरी मज स्तनपाणव देई मग जगदगमेने लोलाई विघ्नेशा खाली वैसविली षण्मुख आडवा घेऊन सनजो खाली त्याच्या वदने पाचही बोटे आक्रोदणे रडो लागले ते देवा ते देखोनी गणनाथ पोट धरोणी गरगडा हसत म्हणे अंबे तुझा कैसा सूत हाक फोडीत आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणिक पाच आणीसी कोठून ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हा सोनी बोलत काय म्हणती गजवदन ऐसा का प्रसविली सनंदन यावरी अपर्णा हास्य वदना प्रति उत्तर देत असे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहून सुखावे यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघे रडता एकोणी धावणे आले जगत्त्रय जननी वक्रतुंडाशी हृदयी धरोणी म्हणे बाळा काय झाले तव तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हा सोन अग्नि संभुता प्रति बोले वचन गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलितासी स्कंद म्हणे तर्जनी उचलवण येणे मोजिले माझे द्वादश नयन यावरी हैमवती हा सोन एकदंता प्रति बोलत म्हणे हे तू अनुचित केले कुमाराचे नयन कामोजिले यावरी नागानन बोले ऐक माते अन्यायाचा माझी शुंडा लंबायन मान येणे मोजिले त्वंगे घालून अन्याय थोर त्रिवणाहून करीताडन अंबे यासी यावरी स्वामी कार्तिक बोलत आंबे येणे माझे मोजिले हस्त यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी ऐकू पा याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करिसील ताडन नगत आत्मजा आणि त्रिलोचन सावधान ओणी ऐकती इब मुख म्हणे भेड सावून मज बोलिला का हा न सावे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक भो बक्षिले ऐसे ऐकता मूडाणी दोघांसी हृदयी धरी प्रीती करणे दोघांचे प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते धवा यावरी मदनांतक पाहे सिंहासनी वैसलानंदमय जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करुणिया यावरी विरूपाक्ष बोलत का होय हास्यादे अकस्मात यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटा मुकुटात ललना कृती काय दिसत तुमची करणी अद्भुत पद्मज विडोजा समजेना कैलासपती म्हणे ही बघ गमे
हरी मध्ये मृगशावक नयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्तरे यावरी चातुर्य सरोवर मराळी हे रंभजननी म्हणे कपाळ भाळी जळांतरी श्रीचे वदन ए वेळी दिसते मज भाल नेत्रा यावरी बोले कैलास राज विद्रुमा घरे मुकुनवे ते वारिज शोभायमान सतेज टटळीत दिसतसे यावरी सजल जलन जलदवर्णा स्कंदमाता म्हणे पंचदशयन नयना कुरळ केश व्याघ्र चर्म वसना कृष्ण वर्ण दिसताती यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन नसतीच पुससी छंद घेऊन रमा रमण सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोवया का खुडांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणे आमनाय त्रुटीने नटी यावरी बोले ही मनग दामात भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो यावरी सकळ प्रमदाची वामिनी बोले कंबुकटी कमंडलू स्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी का हो इसती आकर कर्णते यावरी शपरिध्वज दहन बोलत कमळाभोवती नीर बोत नेत्र न होते मीन तळपत हंस गमणे नीरखिवरे जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवा स्तन युगळ कमंडले से दिसती का यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधाधर नंदिनी स्तन नव्हे ते दोन्ही वी लोकुर पाहे वरे गंगा द्रादाचे दोन्ही तीरे चक्रवाके बैसरी साजिरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवी तसा एकाचे अनेक करुण दाखविले त्रिभुवन तुमचे मौनेच धरावे चरण बोलता प्रमाण म्हणावे मग मांडवणिया सारी पाट खेळती दाक्षायनी नीलकंठ ज्याचे खेळ खेळता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी दोघे खेळता आनंद घन तो आला कमल नंदन ब्रह्मवीणा वाजवण करी स्तवन पार मग क्षण एक स्वस्त होणे खेळवी लोकी नारद म्हणे मग पण केल्या वाचणी रंग नये खेळांते दोघासी मानिले ते बहुत मग पण करुणिया खेळत जिंकिल त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाली मेनकानंदिनी व्याघ्रामर घेतले हिरोणी नारद म्हणे हसत असे दुजाई डाव जिंकिता भवानी घेतले गज चर्म हिरोणी एका मागे एकच तेच क्षणी दाही आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोणी शेवटी कोपी नयने सांडोनी शंकर झाला दिगंबर सुरवी पुत्र जिंकीला तोही देवीने आपला केला नारद गदगदा हसिन नला काय बोलिला शिवासी म्हणे श्रीने जिंकले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन तू जईने सिद्धी दले सगुणपण एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते एवं तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तासी कैसे धाविसी वदन ऐसे ऐकता भाल लोचन गेला रुसून घोर वना ही तुके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन शंकरे सरसंग टाकून निरंजनी वास केला शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी न कळे मूळाग्र कोठे काही जाती कुळनेसीची नामरूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित चौवेदांसी अतीत कोणा अंत न कळेची असो जगदंबा सख्या घेऊन या वनासी चालेली शोधावया गिरी कंदरी मोठ गुहा शोधनिया भागली बहुत जगदंबा सर्व तीर्थे शोधिले सवेग बहुतासी पिशिला त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांग योग योग्य ठाई पडेना पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती एक वेची निरंतर घेती वायूचा आहार त्यासे सदा श्रीशंकर कोटे आहे न बोलती एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा परिधान परितेही दुरे डोळे मिटून कष्टी होती सर्वदा एक 64 कळा दाविती एक 14 विद्या मिरविती एक वाद विहार निगुती करिता बहुत पहागले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोका सांगती उपदेश ध्यान परी उमार मन दुरावला एक नाशिती कुशमृतिका उदक म्हणती आम्ही कोणी पावन देख त्यासे पुसता कैलास नायक नकडे थाई तत्वता जादी माया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामिनी ते श्रमदी नाना साधने इतरांची कहाणी काय ते ठाई पडावया शिवस्वरूप शिराब्दी जापती करी तप मगवा द्रुण करीती साक्षेप निशिदिनी याच रागी ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निस्तिम
उपासना मार्ग उत्तम अथर्वण स्थापितसे सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेदगण म्हणती ईश्वर समग्र जीवस्थान त्यांचे पदन पावती ते मीमांसक स्थापिती कर्म का मार्ग सांख्ये प्रकृती पुरुष विभाग पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याक्रीने सर्व निरसुनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्र अगम्य जो त्या शिवाचे नाम घेऊनी जगदंबाबाई घोरवणी सकळ विमान टाकुनी वल्लभामी शरण तू ते सकळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार तैसा हिमाचळी त्रिपुरहर विलोकिला जगदंबेने तो स्वाहात्म सुखी झाला तल्लीन झांकिले असती पंचदश दयन देवी म्हणे श्वशूर गृही येऊन रैवास केला असे अपर्णा म्हणे विचारी याच रूपे जवळी जाऊ जरी तरी मजवरी अवसारी क्रोधायमान होईल मग भिल्लिनीचा वेश धरुण मयूरपिशांचे केले वसन अनुपम वेश धरुण मुरहर भगिनीचा आलेली अनंत कमळ भवांडमाळा त्रिभुवन सुंदरी गोंपी हेळा तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करुणिया अनंत शक्ती भोल्या विराजती विमाने अष्ट ऐका तन्मय होती किन्नर गंधर्व आश्चर्य करीती गायन रोती ऐकुणिया वैरभाव नचरे विसरती आहारती जिला तन्मय होती नद्यांचे जलप्रवाह खुटती पक्षी विसरती रे भाव नेचळ झाला पवन विदू गुरु रंग गेला विधन कुंभिनी भार सांडवण फणीपतीवरी येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्य अमोघ देव पाहती होणी शट पर नृत्य करिता भाववीर दावी नाना प्रकारीचे शीतलत्व दाहकत्व सांडवण वाटे तांटक झाले विधू चंड किरण देवललना म्हणती ओवाळण हीज करून जावे समजती आदी जननीच्या पार लागव नेनती शक्रादी कमलोद्भव दिव्य हिर खाणीचे वैभव दंत तेजे झाकिले दंत पंक्तीचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग नभभेदुनीवरी गाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगट येतीच्या प्रागास वेदुनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विधुलता कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र ओढवणे जास्व नीळ पाहता झाला ते दवा पायी पंजन नृपुरे ऋणजनती त्यात क्षुद्र घंटा रसाळ गरजती करीसी कंकणे धनत्कारती नृत्य गती सरसीच बोलता चाप चढवणे कामशत्रू वेंदिला नयन कटाक्ष भाणे मन कुरुंग पाडिला धरणी सूरवरा करणी न कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचमाने व्यापिला पंचवदन तप ध्यान विसरून वृत्तांत पुषेते येते म्हणे तू नारी कोठली कोण कामान शांतवी वर्षवणी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही तुझा वदन विंदू हिंदू विलोकुण सकोर झाले माझे नैन आतावरी मज लागुन तुझा अधीन मी झालो यावरी बोले बिल्लीने उमेसी ललना टाकुणे का बैसलासी घोरवणे कैलास गुण तेजवणिया मी तो प्रणाधी निश्चित नवरी न घडे कदा सुरत त्वा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तो यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसणे तिचे मुखण पाहे परतोणे नाम स्वप्ने न होयची यावरी विल्लीने बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळी लक्षणात मात्र गोष्ट कळंदासी यावरी बोले जगन्नाथ ती बहु काळाची कठीण अत्यंत दक्ष यागी उडी घालित क्रोध अद्भुत तियेचा पुढे गेली परताचे पोटी मागुनी तिशिवरी मी दुर्जटी परी ती कौटाळीन मोठी अति कपटी मी जाणे बिल्ली म्हणे एकिले काणी तू कपटी आहेस तिजवणी शिरी ठेविले स्वर धुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे ऐसी पटराणी टाकुणी काय हिंडतीवणी परललना देखोणी नयनी गळा येवणी पळ पहासे मागोणी बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी कडामोड करीत शंभुनी शंभादी दैत्य युद्ध करवणी वर्दिले तिने ती जरी येथे आली राहून उदंड प्रार्थना केले पूर्ण तरी मी नच जाय परतून कैलासासी निश्चय तिसी मी न करी संभाषण तुझी करी मी झालो तुझा अधीन जिकडे नेशे तिकडे येईल वचनाधीन तुझ्या मी यारी बोले गोरटी भवानी बैसरी तुझ्या पाठी दोन वेळा वरिष्ठ दुर्जटी तिची गती हे केले मग माझा पाड काळ काय तुझं केव्हा टाकणी जाशील नकडे मज दुर्तीपण खेळता सहज तुझे त्याची हरविले न बोलीचे मदन दहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन मग ओठीला पंचदश नयन तिसी अलिंगन द्यावया
अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मोक शशी दावी सुंदर भाक घेई पै माझी तुम माळ घाली येऊन मी न जाय तुझं टाकून मग जग दबंबा बोले हसून यावे होणा माझ्या मग तुमची होईल कामिनी अश बोले खडांग पाणी मदांग नाक वेदोनी कैलासासी नेला ते देवा सिंहासनी बैसवून षोडोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली देवी आपुले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हसती परस्परी एकमेका पाहोणी शिवमणे धन्य धवाणी भवानी त्याची आणले मज समजवणी सूत शौनाधिक काल लागुनी कथा सांगे विचित्र करी विना घेऊन ब्रह्मसूत शिवाजवळी आला अकस्मात म्हणे विश्वमर विश्वनाथ तुझे भक्त देखील भाऊ परिकांती नगरी श्रीयाळ धीर गंभीर उदार सुशीळ कीर्तीने भरले दिव मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्नसत्र झाले वर्ष 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र अतित्रा प्रतिदेत असे अवनीवरी जे अगम्य वस्त भोजनी मागितलं अकस्मात ती प्रयत्ने आणून पुरवित शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहा प्रतिपंचवदन कुच्चळ अतीत वेश धरून येता झाला ते समय अंगणी उभा टाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले कठीण रोपई संपूर्ण कुच चळीशी म्हणे मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन स्त्रियाळ चांगुळा येऊन पाय धरिती सद्भावे आणोनी वैसविला आसनी त्याची क्रोधवचने सोसूनी षोडोपचारे पूजा करुणी करजोडणी ठाकरी पुढे मागा स्वामी इच्छा भोजन ये रुमणे निर्मासरी आणून तू चोरा आणि सी धरून त्याचे मासन घे मी धरुणी माझा उद्देश विकत आणशील मनुष्य न ते घे विनिशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगणा म्हणे कर जोडून मी आपले मास देते करी भोजन स्त्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देती मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परिसर्व याचकाचे माता पिता तुम्हा दोघासी भक्षिता अन्न सत्र खडे खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी वेलाळ तो माझ देई भोजना ऐसे ऐकता वचन माया मोजाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदा शिव बोलत मी काय हाये रुक व्याघ्र रीस भक्षुत पुत्राचे मास उभगण मानुनी विशेष पचवणी घाली मजा आता माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकणी भाये निज सुता म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेला असी तुझ लागी खोळमला तीत बाळा माझ्या इरावत ऐसे एकता अकस्मात बाळाला धावणी अतितासी करुणी नमन माता पितरयाचे दरी चरण माता म्हणे तुझे पिशीत दान अतित मागती राजसा बाळ बोले स्नेह करुण हा देह म्या कैलाश अर्पण अतित होता तृप्तपूर्ण उमारमण संतोषेल ऐसे कथा झटकरी बाळ घेतला कडेवरी पाकशाळे भीतरी घेऊन गेली वरावया चेलयाशी चुम्बन देऊन हृदय धरीला प्रीती करुण बाळ म्हणे प्रती येईन तुझ्या उदरा जननीय माया जाळ सर सोडून मन केले वज्रावणी कठीण चिलयाचे शिरछेदून काढिले मासंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणवणिया शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करुणिया उठे भोजना अतिताते अतिंद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्वतावकी सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठवणी चालिला तात्काळ धावती चांगुणा स्त्रियाळ हे रुमणे कळले सकळ शिर कमळ ठेविले सर्व कात्रात शिर प्रदान तेची कैसे ठेविले वचन तवती दोघे करती चरण तेही पचवणी घालिती क्षोमन धरावा अंतरी नेनतेपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञ तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग वैसाला आसनी घेऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळात कांडून घालून मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झाले अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वासाणी करुणा जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृप ललना शिर आणून करी कांडणा सत्व आहे पाहे कैलास राणा अंतरी सद्गत होनी निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेल्हाळ निर्धार चळ धरणीया अतीत म्हणे परममंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पयफेन धवळ तर दुरावेल जाणपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय रूपकामिनी की निचळ गंगाभरणी जात मर्यादा धरुणिया तिचे पाता निजवदन काळवंटला रोहिणी रमण मृगशावाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमळांगा
बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशीला नृप किहोरा सुहास्य वक्रा राजीव नेत्रा येऊन उदराधन केले. तू सुकुमार गुणवंता माझे निष्ठुर घाव घाला गती माता तुझविन परदेशी आता. दुबळी रंग झाले मी कुच कमळी अति सुंदरा कुचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की मुलगासी एकसरा गळत्या लाविल्या तिने म्हणे अतीत जेवणे अधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागी नाही अवसरी यावरी धीर न धरवे पै कैलास पंत लक्षुण सका एकला जातो सीमज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहा एक क्षणभरी तू मोक्ष द्वीपाचे केने वरुण जासी कैलास राज पेट लक्षण तुझे संगती मी उद्धरेन मध्ये टाकून जाऊ नको उदकावीन जैसा मीन तैसे मी ताणया तुझवीन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी राहू तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता त्वा आपुली सार्थकता करुणी गेला असे शोपरा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझं ऐसा न दिसे बाळ मग ते पचवणी तत्काळ उठा म्हणे अतिता असते अतीत म्हणे अवनीपती उठा तुम्ही जमान माझे पंक्ती ऐसे एकता श्रीयाळ नृपती झाला चित्ती संकोचित चांगुणा म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्वर आता विनमुख जाऊन द्यावे अतीता म्हणी चिंता न करावी न धरावी नवमास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नव्हे चौप्रारात पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठा राव वैसला पंक्तीसी ताट वाढवणे आणले वेगेसी अतीत म्हणे चौगेनेसी चौगुणेसी तू येई सवेग अवश्य म्हणून झटकरी येऊन वैसली रूप सुंदरी यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी अन्न घ्यावे सर्वदा नि पुत्रका आणि न पाहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दिपे विन शून्य सदन पुत्राविन तेवी तुम्ही नाचे के वाचुनी वदन की वृक्ष दैसा प्रावीन की बुंबळा विन जैसे नयन बुबुळा विन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी तव तिरोही बोलती सद्भीत एक होता तो अर्पिला सूत चांगुणा म्हणे गेले सत्व अतीत विनमुख जाईल आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुणेशी अद्भुत गैवर दाटला म्हणे सत्व उडाले सगळं वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करोणी स्नेहाळ हा कपोडी चांगुणा नयनी चालिल्या प्रेमासृधारा म्हणे हा शिव कर्पूर गौरा दीर्घ स्वरे बाहे उमावरा पाव सत्वरी या कांती हा झाले वंश खंडन न देखो पडती पुत्रवदन ऐसे एकता अतिताचे नयन सर्व लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत ए नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पीडित राजकुमार आठवणे विमानी दाटले सूर स्वर म्हणती धन्य पतिव्रता सत्व धीर ऐसे प्रसन्न होणे श्रीशंकर काय देईल ते नकळेची अतीत म्हणे चांगुळनेशी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण रासी यावरी सती काय बोले मजनी पुत्रिक म्हणतील लोक या दोन्ही काढी कलंक ऐसे कथा कैलासनाथ नायक बोलावी म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतीत वचना दीर्घांका पोडित चांगुणा म्हणे चिलया गुणनिदाना येई स्नेहाळा धावणी अतीत तुझे न घे घरास कोठे गुंतळासी खेळावयास माझे ताणे तू पाडस सत्व राखे येऊन या तू न येसी जरी धावून तरी माझा जाऊ पाहे प्राण दस दिशा विलोकुन चांगुणा पाहे ते देव माहुती हाक पोडी वेल्हाळ तो जैसे ओवी मित्रमंडळ तैसा धावतसी आला बाळ पाहे श्रेयाळ स्नेह भरे अतीत स्वरूप टाकून शिव प्रगटला निजरूप पूर्ण दश हस्त पंचवदन दिनोद्धार जगद्गुरु चेलया शिवे हृदयी धरिला निज अंकावरी बैसविला श्रियाळ चांगुणा ते वेळा पायावरी लोळती सुरर सुमणे वर्षती अपार दुदुंबिनादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पाहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन शिलेयासी सिंहासनी स्थापून छत्र रिले दयावरी सचिवासनी कोणी राजभार विमाने बैसले सत्वर निजपदी जगदुद्धार श्रीशंकर स्थापितया कांती नगरी सौख्यागाध त्रिभुवनीन माय आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंगन मेटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्याचे सार की 14 गाठींचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर गया वर्जन घडे हे की 14 रत्नांचा प्रकाश येतेची झाला एक रस की 14 चक्री निशेष प्रिय 14 ही लोकांते की 14 कांडे वेद की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन निधिध्यास अनुमोदन परम प्रीती करिता ग्रंथ रक्षण फळ समान सर्व
तुके असे शिव होनी माऊली, करील निजांगाची सावली. आयुर आरोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथ श्रवणे प्राप्त होय. आदी व्याधी जाय निरसोन, वंद्याही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दीन, पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत, तृणमोचन होय त्वरित. शत्रुक्ष यथार्थ दक्षिणमुखे वाचिता, शतावर्तने करिता भक्तियुक्त. पोटी होय शिवभक्त सूत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ. पिशाच भूत नदी येते ते, त्रिमास करिता नित्य आवर्तन. सर्व संकटे जाती निरसोन, भावे प्रचत भावी वाचन. नाही कारण अभाविकाचे. सोमवारी ग्रंथपूजन, अथवा प्रदोष काळ शिवरात्री दक्षिण. सुचिरभूत होणी करावे शेण, स्वप्नी प्रकट होणी शिव सांगे. जे जे पडेल संकट, ते ते निवारी लगिनी कंठ. 14 अध्यायांचे फळवरिष्ठ, वेगाळले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगलाचरण, दशाहर याचे आख्यान. कलावतीने पती उदरीला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीयाध्याय निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन. तिसऱ्यात गौतमी कथा सांगोन, कल्माशपाद उद्धारीला. चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोप बाळ गेला उद्धरून. पाचव्या टोमेने पुत्र पाळून, राज्य स्थापेला शिवप्रसादे. 6वा अध्याती रसिक, श्रीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायुराचे कथन पै. 9वा वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस. जन्मदुःखे कथिले भवस, अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदा आख्यान. 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण, मानंदा गेली उद्धवरून. भद्रसेन रावतरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासुर. 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाहपै. 14व्यात शिव अपरणा विनोद, गौरी बिलिनी झाली प्रसिद्ध. पुढे श्रीयाळ चरित्राघात. 14 अध्याय संपूर्ण. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद संप्रदाय परमघात. क्षीरसागरी गोविंद, आदि उपदेशी कमलोद्भवा. तेथून ती ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय घात. त्यापासून सदानंद रामानंद येती तेथुनी मलानंद गंभीर. मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार. सहजानंद यतींद्र पै, तेथुनी पूर्णानंद येती शुद्ध. द्वापासाव पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध. ब्रह्मानंद यतींद्र जो, पंढरीहुनी 4 योजने दुरी. निवृत्ती कोणी नाजरे नगरी, तेथील देश लेखक निर्धारी. पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन. केले तेथे सैन्यास ग्रहण, तेथेची समाधीस्थ होऊन. अक्षय वस्ती केली पै. तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता. वंदने त्या उभय येता, श्री शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640, विलंबी नाम संवत्सरास. शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलूच्या तीरी, द्वादशवती नामनगरी. अद्यंत न ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणे जय. शिवलीलामृत ग्रंथ अद्यंत 14 अध्यायपर्यंत. जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रीत्यर्थ हो उपासना. अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा. श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंग दयानिधे. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. सदा परिसोत सज्जन अखंड, चतुर्थ अध्याय गोढा. ओव्या एकंदर संख्या 2453. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. या ठिकाणी आपला 14वा अध्याय संपलाय. जर तुम्ही श्रवण केले असेल तर हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो बोला आणि प्रतिक्रियेत ओम नमः शिवाय द्यायला विसरू नका.